मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती कुठलीही स्पष्टता अजूनही दिसून येत नाही। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना प्रश्न असा आहे की नेमकं कुठल्या कॅटेगरीमधून आपण प्रवेश घ्यायचा। ज्यावेळेस विद्यार्थ्याच्या हातामध्ये प्रवेशाचा अर्ज येतो त्यावेळेस कुठल्या कॅटेगरीला टिक करायचं हे विद्यार्थ्यांना अजूनही लक्षात येत नाही आणि सरकारने तशा पद्धतीचे स्पष्ट आदेशही दिलेले नाहीत। आपल्याला माहित असेल की सुरुवातीला या विद्यार्थ्यांना SC-BCचं आरक्षण दिलं गेलं, अर्थातच सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून त्यांना 10% रिझर्वेशन दिलं गेलं। त्याचे काही प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी काढले, त्यानंतर ते रद्द झालं आणि त्यानंतर त्यांच्यासाठी EWSचं आरक्षण घोषित करण्यात आलं, पुन्हा ते रद्द झालं। त्याच्यानंतर त्यांना OBC मधून काही प्रमाणपत्र काढण्यात आले आणि OBCचे प्रमाणपत्र देखील अनेक विद्यार्थ्यांनी काढले। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्याकडे अजूनही OBCचं प्रमाणपत्र आहे। OBCचं आरक्षण देखील संभ्रमात आहे आणि MPSCने त्यांना असं सांगितलेलं होतं की तुम्ही आता EWSचा पर्याय निवडावा। म्हणजे असा सगळा गोंधळ आहे की नेमकं आपण SC-BCचं आरक्षण निवडायचं, EWSचं निवडायचं, OBCचा निवडायचं का पुन्हा ओपनमधून आपण प्रवेश घ्यायचा, असा सगळा गोंधळ आहे। त्याच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या समोर हा मोठा प्रश्न आहे की नेमकं आपण आता कुठल्या कॅटेगरीमध्ये स्वतःला काउंट करायचं। आणि त्याच्यामुळे आता सध्या शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि हे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना त्यांच्या समोरचा हा गोंधळ मात्र स्पष्ट होत नाही आणि त्यांना कुठल्या कॅटेगरीमधून प्रवेश घ्यायचा हे निश्चित होत नाही। त्याच्यामुळे सरकारने असं जाहीर केलं पाहिजे की नेमकं मराठा विद्यार्थ्यांची कॅटेगरी कुठली आणि मराठा विद्यार्थ्यांना नेमकं कुठल्या कॅटेगरीमधून प्रवेश द्यायचा। आज उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणावरती सुनावणी होती। एकूण 18 याचिका सध्या उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरची सुनावणी सध्या सुरू आहे। परंतु उच्च न्यायालयाने असं स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की सध्या SC-BCचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन त्या कॅटेगरीमधून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी काही हरकत नसावी आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत असताना SC-BC ही कॅटेगरी निवडायची आहे। आता सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा ज्यावेळेस आपण निश्चित करतो त्यावेळेस पुन्हा आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतात की आम्ही तर OBCचं सर्टिफिकेट काढलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला EWS मधून देखील प्रवेश घ्यायचा आहे आणि आपल्याकडे ओपनचा पर्याय तर खुलाच आहे। त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोर प्रश्न असा आहे की सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासमधून प्रवेश घेत असताना आपल्याला पुन्हा आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहोत हे कसं सिद्ध करायचं हा देखील त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे। कारण ते देखील प्रमाणपत्र देणं आता बंद झालेलं आहे आणि काही तहसील कार्यालयामधून हे प्रमाणपत्र दिलेही जात नाही। त्याच्यामुळे पुन्हा तोच गोंधळ आहे। आता काही विद्यार्थ्यांनी OBCचं प्रमाणपत्र काढलेलं आहे, त्यांना असं वाटतं की आपल्याला OBC मधून प्रवेश मिळावा, पण त्याची देखील कुठलंही क्लॅरिफिकेशन सध्या नाही आहे। EBC नावाचा जो प्रकार आहे, अर्थातच एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, याच्यासाठी जी काही फ्रीशिप होती ती देखील सध्या बंद आहे। त्याच्यामुळे तिथूनही आपल्याला प्रवेश घेता येत नाही, असा सगळा गोंधळ आहे आणि त्याच्यामुळे सरकारने हे घोषित करावं आणि एक परिपत्रक सरकारनं काढावं आणि परिपत्रक काढून त्यांनी हे सांगावं किंवा GR काढून त्यांनी सांगावं की मराठा विद्यार्थ्यांना या कॅटेगरीमधून प्रवेश दिला जावा, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत। पण सध्या अशा प्रकारच्या भूमिका सरकार घेत नाही आणि तशा प्रकारची मागणी देखील कुठल्याही संघटनेने अजूनही सरकारकडे केलेली नाही की नेमकं 2025-26 हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, प्रवेश घेणं सुरू झालेलं आहे, प्रवेशाचे अर्ज जाहीर झालेले आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये नेमकं या विद्यार्थ्यांनी प्रवेश कुठल्या कॅटेगरीमधून घ्यायचा। खरं तर सरकारने EBC नावाचा जो प्रकार आहे हा EBC नावाचा प्रकार पुन्हा सुरू केला पाहिजे आणि EBCच्या माध्यमातून जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना एज्युकेशनल आणि बॅकवर्ड क्लास जो आहे त्या विद्यार्थ्यांना फ्रीशिप दिली पाहिजे आणि त्यांचे प्रवेश निश्चित करून घेतले पाहिजेत। म्हणजे कुठलाच गोंधळ राहणार नाही, ना SC-BCचा गोंधळ राहील, ना EWSचा गोंधळ राहील, ना OBCचा गोंधळ राहील, ना ओपनचा गोंधळ राहील, कुठलाही गोंधळ राहणार नाही। त्याच्यामुळं जी फ्रीशिप आहे ही फ्रीशिप सरकारने सुरू केली तर हा सगळा प्रश्न मिटू शकतो, पण फ्रीशिप सरकार देणार नाही। दुसऱ्या बाजूला मुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना सुरू केलेली आहे, त्यांचा देखील प्रश्न ऐरणीवरती आहे। त्यांना देखील प्राचार्य फीस मागत आहेत, त्यांना देखील प्रवेश घेत असताना पूर्ण फीस भरायला सांगितली जाते आहे। दुसऱ्या बाजूला सरकार हे सांगत आहे की तुम्ही फीस भरायची नाही आणि एका बाजूला प्राचार्य मात्र महाविद्यालयाची फीस मागत आहेत, असा सगळा गोंधळ तिथे देखील आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत असताना काय नेमकं निर्णय घ्यायचं या संभ्रमामध्ये हे विद्यार्थी आहेत आणि म्हणून
सरकारची ही भूमिका आहे की शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणानं हे सांगितलं पाहिजे की मुलींच्या शिक्षणाचं नेमकं काय, मराठा विद्यार्थ्यांचं नेमकं काय, EBC आम्ही देणार आहोत का, शिष्यवृत्ती कुठल्या तारखेला येणार आहे, याचं सगळं डिटेल सरकारने दिलं पाहिजे. खरं तर शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना प्रत्येक विद्यापीठ हे त्याचं अकॅडमिक कॅलेंडर जाहीर करत असतं आणि अकॅडमिक कॅलेंडरमध्ये सांगत असतं की नेमकं कधी कुठल्या टप्प्यावरती काय होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मात्र कुठलंही विद्यापीठ अकॅडमिक कॅलेंडर काढत नाही आणि अकॅडमिक कॅलेंडर काढून त्यांना हे सांगत नाही की नेमकं तुमचे शिष्यवृत्तीचे अर्ज कधी सुरू होतील, कुठल्या तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत, कुठल्या तारखेला तुम्हाला शिष्यवृत्ती तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, किती जमा होणार आहे, असं कुठलंही कॅलेंडर कुठलंही विद्यापीठ काढत नाही आणि सरकार देखील काढत नाही. पण विद्यापीठ मात्र त्यांच्या अकॅडमिक कॅलेंडर काढत असतं आणि विद्यापीठ सांगतं की नेमकं कधी परीक्षा होणार आहेत, कधी सिलेबस संपणार आहे, या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या जातात. फक्त विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असलेली जी काही ट्युशन फीस आहे, शिक्षण शुल्क आहे, ते मात्र निश्चित केलं जात नाही. आणि म्हणून मागच्या वर्षीचं जे ट्युशन फीस आहे, शैक्षणिक शुल्क आहे, ते अजूनही महाविद्यालयाच्या अकाउंटवर जमा झालं नाही आणि विद्यार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालं नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्याकडून महाविद्यालय फीस भरा म्हणून मागे लागत आहेत आणि त्यांना दुसऱ्या वर्षीचा जो प्रवेश आहे तो प्रवेश देण्यासाठी नकार दिला जात आहे. अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून फोन येत आहेत आणि ते विचारत आहेत की नेमकं आम्ही काय करायचं, आमच्याकडून 60,000 रुपये शैक्षणिक वर्षाची फीस मागितली जाते आहे. खरं तरी सगळं शैक्षणिक शुल्क भरण्याचं काम सरकारचं होतं. जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत त्यांना देखील ते शैक्षणिक शुल्क भरायचं नव्हतं, ते शैक्षणिक शुल्क सरकार भरणार होतं. दुसऱ्या बाजूला 2024-25मध्ये मोफत मुलींसाठी शिक्षण जे सुरू झालेलं आहे ते शिक्षण देत असताना त्या मुलींची फीस देखील सरकारला भरायची होती, पण ती देखील आणखीन दिलेली नाही. त्याच्यामुळे मुलींच्या मागे देखील संस्थांनी तगादा लावलेला आहे की तुम्ही फीस लवकर भरा. असा सगळा गोंधळ आहे. आणि आता सध्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न देखील आहे. त्या विद्यार्थ्यांना जर EBC दिली गेली असती तर अशा प्रकारच्या आरक्षणाचा कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नसता आणि आरक्षणाची जी काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे किंवा हायकोर्टामध्ये आहे त्या याचिकेचं कुठलंही टेन्शन या विद्यार्थ्यांना राहिलं नसतं. पण सध्या या याचिकेकडे विद्यार्थी डोळे लावून बसलेले आहेत की नेमकं आपल्या भविष्याचं काय, आपल्याला आरक्षण मिळणार आहे का, असे सगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. आणि सध्या देखील त्यांना SEBCचा हा एकमेव पर्याय दिसतो आहे, त्याच्यामुळे त्याच पर्यायाला त्यांना निवडावं लागणार आहे. पण तरीही SEBCचे प्रमाणपत्र अनेक मराठा विद्यार्थ्यांकडे नाहीत. आपल्याला नेमकं मराठा आरक्षणाच्या या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. सरकारने शिष्यवृत्ती, EBC, SEBC आणि मराठा विद्यार्थ्याचं आरक्षण हे सगळं क्लिअर केलं पाहिजे का, आणि हे क्लिअर करण्यासाठी त्यांनी एखादं परिपत्रक किंवा एखादा GR काढला पाहिजे का, आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.